बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल रोहित। शहरात वेगवेगळ्या अपघातांत भरधाव वाहनाच्या धडकेत पादचारी ज्येष्ठ नागरिकांचे मृत्यू झाल्याच्या घटना पुणे सोलापूर रस्ता तसेच येरवडा भागात अपघाताच्या घटना घडल्या। या प्रकरणी वाहन चालकांविरुद्ध हडपसर आणि येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत। नगर रस्त्यावरील येरवडा भागातील शास्त्रीनगर चौकात भरधाव वाहनाच्या धडकेत पादचारी ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली। आमोगी भीमाप्पा बिसनाळे वय वर्ष 72 राहणार वडार वस्ती येरवडा असे मृत्युमुखी पडलेल्या पादचाऱ्याचे नाव आहे। याबाबत त्यांचा मुलगा परशुराम वय वर्ष 39 यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आमोगी बिसनाळे हे मंगळवारी सकाळी 9च्या सुमारास येरवड्यातील शास्त्रीनगर चौकातून निघाले होते। नगर रस्त्यावरील श्री हॉस्पिटल समोरून ते रस्ता ओलांडत असताना त्यावेळी भरधाव वाहनाने त्यांना धडक दिली। अपघातानंतर घटनास्थळावरून वाहन चालक पसार झाला। अपघातात गंभीर झालेल्या बिसनाळे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला। पुणे सोलापूर रस्त्यावर रविदर्शन चौकात भरधाव टेम्पोच्या धडकेत पादचारी ज्येष्ठ महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली। विमलाबाई मथुरा प्रसाद अगरवाल वय वर्ष 82 राहणार लोणावळा असे मृत्युमुखी पडलेल्या ज्येष्ठ महिलेचे नाव आहे। या प्रकरणी टेम्पो चालक विनोद भगवान गायकवाड वय वर्ष 45 राहणार लोणी काळभोर याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। याबाबत मनोज अगरवाल वय वर्ष 38 राहणार लोणावळा यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अगरवाल मूळचे लोणावळ्यातील आहेत। ते कामानिमित्त हडपसर भागात नातेवाईकांकडे आले होते। सोलापूर रस्त्यावरील रविदर्शन चौकात गुरुवारी विमलाबाई रस्ता ओलांडत होत्या। त्यावेळी भरधाव टेम्पोने रस्ता ओलांडणाऱ्या विमलाबाई यांना धडक दिली। गंभीर जखमी झालेल्या विमलाबाई यांचा मृत्यू झाला। टेम्पो चालकाला पकडून नागरिकांनी पोलिसांच्या ताब्यात दिले। सहाय्यक पोलीस निरीक्षक हसीना शिकलगार तपास करत आहेत। सोलापुरात व्हेज नॉन व्हेज जेवण मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल रोहित। चवीला टेस्ट हॉटेल रोहितचे जेवण बेस्ट। बर्थडे पार्टी कार्यक्रम विविध पार्टींचे ऑर्डर्स ही स्वीकारले जातील। ग्राहकांसाठी खास पार्सलची सोय। आमचा पत्ता हॉटेल रोहित, दादर रस्ता अपोजिट कारीगर पेट्रोल पंप सोलापूर।